दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शिंदखेडा तालुक्यातील खलाने निवासी दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक माजी सरपंच विजय टाटिया यांच्या काकू, जळगाव येथील प्रसिद्ध टाटिया केटरर्सचे संचालक दिनेश टाटिया यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखाबाई ललित कुमार टाटिया यांचं गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी जळगाव इथं निधन झालंय। त्या 65 वर्षांच्या होत्या। त्यांची अंत्ययात्रा दिनांक 19 डिसेंबर रोजी गणेशवाडी जळगाव इथून निघाली। अंत्ययात्रेत नातेवाईक, आप्तेष्टांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। 1985 मध्ये कैलासवासी ललित कुमार टाटिया हे आपल्या धर्मपत्नी सुरेखाबाई यांच्या समवेत जळगाव इथं उदरनिर्वाह करता आले। ओसवाल मंगल कार्यालयात 900 रुपये महिना पगारावर ते काम करू लागले। तर परिवाराला तसंच पतीला मदत व्हावी या दृष्टिकोनातून सुरेखाबाई यांनी घरगुती जेवणाचे डबे सुरू केले। त्या काळी 150 रुपयात उत्कृष्ट जेवण देऊन त्यांनी अन्नपूर्णा देवीच्या रूपात आपली भूमिका पार पाडली। सुरेखाबाई अतिशय मनमिळावू तसंच धार्मिक विचारांच्या होत्या। त्यांच्या हाताला चव असल्यानं तसंच त्या उत्कृष्ट जेवण बनवित असल्यानं त्यांच्या व्यवसायात वाढ होत गेली। त्यानंतर टाटिया परिवारानं केटरिंग व्यवसायात पदार्पण केलं। जळगाव येथील प्रसिद्ध टाटिया केटरर्स म्हणून ते नावारूपास आले। श्रीमती सुरेखाबाई यांनी काबाड कष्टानं संपूर्ण परिवार सांभाळत असताना व्यवसाय भरभराटीकडे देखील लक्ष दिलं। कैलासवासी ललित कुमार टाटिया, मुलगा दिनेश टाटिया यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांच्या या मेहनतीचं फलस्वरूप आज जळगाव जिल्ह्यामध्ये टाटिया केटरर्स प्रसिद्ध आहे। श्रीमती सुरेखाबाई टाटिया यांना प्रशांत व दिनेश ही 2 मुलं, तर प्रेमज्योती व सारिका या 2 मुली असा धार्मिक सुसंस्कृत परिवार आहे। त्यातील एक मुलगा प्रशांत याचं निधन झालं असून कैलासवासी प्रशांत यांचा मुलगा प्रथमेश तसंच दिनेश टाटिया यांचा मुलगा ऋषिकेश तसंच मोक्ष हे टाटिया केटरर्स उत्कृष्टपणे सांभाळीत आहेत। अशा थोर मातोश्री कैलासवासी सुरेखाबाई ललितजी टाटिया यांना दक्ष पोलीस टाइम्स परिवारातर्फे तसंच खलाने ग्रामपंचायतीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।